बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन. ब्रह्म एकरूपता यावर आधारित धर्म हा मिथ्या धर्म आहे. जेव्हा तथागत बुद्ध आपल्या धर्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्यास वेदांत असे म्हणत. ह्या सिद्धांताची तत्त्वे थोडकी व सरळ होती. या सर्व विश्वामागे एक सर्वव्यापक जीवन तत्त्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मांड म्हणतात. ते ब्रह्म एक वास्तविकता आहे. आत्मन किंवा व्यक्तिगत आत्मा आणि ब्रह्मन एकच होत. आत्मा आणि ब्रह्मन एकरूप करण्याने माणसाला मोक्ष मिळतो, हे या सिद्धांताचे दुसरे तत्त्व आहे. आत्मा आणि ब्रह्मन ही एकच आहेत या ज्ञानाने आत्मा ब्रह्माशी एकरूपता साधतो. आत्म्याला आपण ब्रह्म आहोत हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांताला वेदांत म्हणतात. तथागत बुद्धांच्या मनात त्या सिद्धांताबद्दल आदर नव्हता. बुद्धांच्या मते या सिद्धांताचा आधार मिथ्या होता, त्याचा काही उपयोग नव्हता आणि त्यामुळे तो स्वीकारण्याजोगा नव्हता. हे आपले मत तथागत बुद्धांनी भारद्वाज आणि वासेट या 2 ब्राह्मणांसमोर झालेल्या संवादात स्पष्ट केले आहे. तथागत बुद्धाचे म्हणणे असे होते की कोणतीही गोष्ट सत्य मानून स्वीकारण्याला तिला काही ना काही प्रमाण असले पाहिजे. प्रमाणाचे प्रत्यक्ष आणि अनुमान असे 2 प्रकार आहेत. तथागत बुद्धाचा प्रश्न असा होता, कोणी ब्रह्मा प्रत्यक्ष अनुभवले आहे काय? तू ब्रह्मा पाहिले आहेस काय? तू ब्रह्माबरोबर गोष्टी केल्या आहेस काय? तू ब्रह्माचा वास घेतला आहेस काय? वासेटाने उत्तर दिले, नाही. ब्रह्माच्या अस्तित्वाचे दुसरे प्रमाण अनुमानाचे, ते त्याचे अस्तित्व सिद्ध करण्यास अपुरे आहे. तथागत बुद्धांनी प्रश्न केला, कोणत्या एका गोष्टीच्या होण्यावरून आम्ही ब्रह्माचे असणे म्हणजे अस्तित्व अनुमानायचे काय? याचेही उत्तर मिळाले नाही. काही लोक म्हणतात की वस्तू अदृश्य असूनही तिला अस्तित्व असते, म्हणून ते म्हणतात की ब्रह्मा अदृश्य असले तरी त्याला अस्तित्व आहे. हे एक ढोबळ विधान असून ते असंभव स्थिती दर्शविते आहे. तरीसुद्धा तर्कासाठी हे मान्य करूया की वस्तू अदृश्य असली तरी तिला अस्तित्व असू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीज हे आहे. वीज अदृश्य असूनही तिला अस्तित्व आहे, परंतु हा तर्कही पर्याप्त नाही. अदृश्य वस्तूनेही आपले अस्तित्व दुसऱ्या कोणत्या तरी रूपाने प्रकट करणे जरुरी आहे, तेव्हाच तिची वास्तविकता मान्य होऊ शकते. परंतु जर अदृश्य वस्तू दुसऱ्या कोणत्याही रूपाने आपले अस्तित्व प्रकट करू शकत नसेल तर तिची वास्तविकता मान्य होऊ शकणार नाही. वीज अदृश्य असली तरी तिच्यापासून उत्पन्न होणारे परिणाम पाहूनच आपण तिचे अस्तित्व मानतो. विजेपासून प्रकाश उत्पन्न होतो. प्रकाश उत्पन्न होण्यावरूनच वीज अदृश्य असूनही आपण विजेची वास्तविकता मान्य करतो. परंतु हे अदृश्य ब्रह्म दृश्य अशी कोणती वस्तू उत्पन्न करते? उत्तर आहे की कोणतीच नाही. दुसरे एक उदाहरण देता येते. कायद्यामध्येही अशी पद्धत आहे की काही एक निष्कर्ष स्थापन करण्यासाठी एक विधान मान्य केले जाते, ते सिद्ध करता येत नाही. ते केवळ कायद्यातील कल्पना असते आणि आपण अशा कायद्यातील कल्पनेला मान्यता देतो. पण आपण अशा कायद्यातील कल्पनेला का मान्यता देतो? कायद्यातील कल्पनेला मान्यता देण्याचे कारण या मान्यतेपासून न्यायाशी सुसंगत असे उपयुक्त परिणाम संभवतात हे आहे. ब्रह्म ही सुद्धा एक संकल्पना आहे, परंतु त्यापासून कोणते उपयुक्त परिणाम संभवतात? वासेट आणि भारद्वाज यांच्याजवळ काही उत्तर नव्हते. ते स्तब्ध होते. आपली विचारप्रणाली त्यांना पूर्ण ग्रहण करता यावी म्हणून वासेटाकडे वळून तथागताने विचारले, तुम्ही ब्रह्मा पाहिले आहे का? 3ही वेद जाणणाऱ्या त्या ब्रह्मामध्ये एक तरी ब्राह्मण असा आहे काय की ज्याने ब्रह्मा प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे? नाही गौतमा, निश्चितच पाहिलेले नाही. त्या 3ही वेद जाणणाऱ्या ब्राह्मणांच्या एका तरी गुरुने ब्रह्मा प्रत्यक्ष समोरासमोर पाहिले आहे का? नाही गौतमा, निश्चितच पाहिलेले नाही. वासेट, त्या ब्राह्मणाच्या 7 पिढ्यात एक तरी ब्राह्मण असा झाला काय की ज्याने ब्रह्मा समोरासमोर पाहिले? नाही गौतमा, निश्चितच पाहिलेले नाही. ठीक वासेट, ब्राह्मणाच्या पुरातन ऋषींनी तरी असे म्हटले होते काय की आम्ही ब्रह्मा जाणतो, आम्ही ते कुठे आहे, इथे आहे की तिथे आहे, ते पाहिलेले आहे? नाही गौतमा, नाही. तथागत,
त्या 2 ब्राह्मण तरुणांना प्रश्न विचारित राहिले. मग वासेटा, तुला असे वाटत नाही काय की यावरून त्या ब्राह्मणांच्या ब्रह्म एकरूपतेच्या गोष्टी मूर्खपणाच्या थापा होत्या? वासेटा, ज्याप्रमाणे एकमेकांना धरून चालणारी आंधळ्याची माळ असते, त्यातील सर्वांच्या पुढे असणाऱ्यांना ती दिसत नाही, मध्यभागी असलेला नाही दिसत नाही, शेवटी असलेला नाही दिसत नाही, त्याचप्रमाणे ह्या ब्रह्माचे शब्द आंधळ्याच्या शब्दासारखे आहेत. त्यापैकी पुढे असणाऱ्याला ते दिसत नाही, मध्यभागी असणाऱ्याला दिसत नाही, अगदी शेवटी असणाऱ्याला दिसत नाही. त्या ब्रह्माचे शब्द उपहासास्पद आहे. ते केवळ पोकळ व्यर्थ शब्द असून त्यात काही अर्थ नाही. वासेट, ही गोष्ट कधीच न पाहिलेल्या एखाद्या स्त्रीवर प्रेम करणाऱ्या माणसासारखी नाही काय? आणि लोक त्याला विचारणार, मित्रा, ज्या अतिसुंदर स्त्रीवर तू इतके प्रेम करीत आहेस आणि तिची इच्छा करीत आहेस, ती आहे तरी कोण? ती क्षत्रिय जातीची आहे की ब्राह्मण जातीची आहे की वैश्य जातीची आहे की शूद्र जातीची आहे? आणि जेव्हा लोक त्याला असे विचारतील तेव्हा तो नाही असेच उत्तर देणार. जेव्हा लोक त्याला पुन्हा विचारतील, बरे मित्रा, ही सर्व प्रदेशातील अतिसुंदर स्त्री आहे जिच्यावर तू प्रेम करतोस, जिची इच्छा धरतोस, पण तिचे नाव तरी काय आहे? तिच्या कुळाचे नाव काय आहे? ती उंच आहे की ठेंगणी आहे की मध्यम उंचीची आहे? ती कृष्णवर्णाची आहे की गव्हाळ वर्णाची आहे की सुवर्णवर्णाची आहे? ती कोणत्या खेड्यात, गावात अथवा शहरात राहते? परंतु हे सर्व प्रश्न विचारले असता प्रत्येक प्रश्नाला तो नाही असेच उत्तर देणार. वासेटा, हे सर्व तुला आता कसे वाटेल? तुला असे वाटत नाही काय की त्या माणसाचे सर्व कथन मूर्खतापूर्ण आहे? ते दोन्ही ब्राह्मण तरुण बोलले, होय, खरोखरच तसेच आहे. यास्तव ब्रह्म हेच वास्तव नसून त्यावर आधारलेला धर्म हा सुद्धा व्यर्थ आहे.